श्री चक्रधरेंचे सिरी धरोनिया श्री चरणा, मग धवळी गायनु गो. शब्दाला लयीत बांधायचं, विचाराला रीतिरिवाजाला त्यात गुंफायचं. समाजाचं, कल्पनेचं, मनाचं प्रतिबिंब शब्दांच्या एका सरीत ओवायचं, म्हणजे ती ओवी. आणि भक्तिरसात ओथंबली, भगवंतास अर्पिली की या ओव्यांची माळ होतो अभंग. महाराष्ट्रात दळणकांडण करताना स्त्रिया ओव्या गातात, म्हणजेच महाराष्ट्रेषु योषिद्भिरोवी गेयातु कांडणे असा उल्लेख सोमेश्वर रचित मानसोल्लास या ग्रंथात 11व्या शतकात आला आहे. कथा, कहाण्या, गाणी, म्हणी, उखाणे, पाखाणे स्त्रियांच्या रोजच्या कामाचा भार हलका करायचेच, पण त्याच वेळी त्यांचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवन संपन्न होत असावं. आणि साहित्य रचनेतला त्यांचा सहभाग नक्कीच अलौकिक आहे. सहस्रावधी स्त्रियांच्या आणि एकूणच भक्तांच्या तोंडी मुखोद्गत असणारं हे साहित्य कुणी बरं रचलं असेल, कुठं लिहिलं असेल, कुठं कुठं बरं ऐकले असतील, सुचले असतील हे शब्द, ती ओवी आणि तो अभंग. माय माऊलींना तर बहुतेक जात्यावर दळताना, जातं सुरावर फिरवताना की फिरणाऱ्या मनाला आवर घालताना, उखळात मुसळाचे घाव तालात घालताना की मनाला घाव झेलण्यास समर्थ बनवताना, धान्य पाखडताना, सुपाला लयबद्ध थोपटताना का रेव, काडी, कोंडा काढत धान्याबरोबर विचारांची लय पकडताना, रांधताना, वाढताना की अंगाईतून गूज तान्हुल्याशी जोजवताना, की घरधनी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, पै पाहुणा, सणवार हे सारं सांभाळताना. तिने फक्त शब्दाला शब्द जोडला ईश्वर साक्षी, पण कवन घडलं कसं, ऐकलं तिने कुठं, तिचं तिलाच कळलं नाही. सुख, दुःख, वेदना, दया, मायेच्या ओवीत पाझरली मात्र आहे. सृजन मन तिचं गृहकृत्य दक्ष आणि भाव तिचा विठूचरणी अर्पित आहे. तिचा भाव मात्र विठूचरणी अर्पित आहे. तर अशा काही ओव्या, अभंग लिहिले आहेत निसर्गतःच सृजनाचं लेणं ज्यांना लाभलेलं आहे अशा स्त्री साहित्यिकांनी, काही विदुषींनी. काहींनी ज्ञानसाधना करत तपाचरण केलं, काही अनुभवाचे बोल शब्दात मांडून गेल्या, काही संतपदी विराजमान झाल्या. कोणी योगिनी अध्यात्माची उंची गाठताना, प्रतिभेतून शब्दमाला जोडताना अतीव भक्तीची साक्ष आहे. पांडुरंगाच्या ओव्या तिच्या ओठी आजही अविरत आहेत. टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग अखंड निनादत आहे. भवसागर पार करताना चराचरात भगवंत बघण्यास ओवी, अभंग तिचाही भक्ती मार्ग प्रदीप आहे, भक्ती मार्ग प्रदीप आहे. अशाच काही सरस्वतीच्या लेकींची म्हणजेच थोर संत कवयित्रींची माहिती आपण करून घेणार आहोत. सादर आहे गाथा संत कवयित्रींची. मराठी भाषेच्या पाऊलखुणा शोधताना एका स्त्री प्रतिभेचं गोपद्मा इतकं पवित्र पदचिन्ह मराठीच्या साहित्य भांडारात उमटलेलं गवसलं आहे. इतका संपन्न इतिहास आपल्या मराठी मायबोलीचा आहे. गाथा संत कवयित्रींची ह्यात ऐकूया मराठी भाषेच्या आद्य कवयित्री महदंबा म्हणजेच महदाईसा म्हणजेच रूपाईसेची गोष्ट. शतकांपूर्वीचा महाराष्ट्री, महारठ्ठी, मग मरहट्टी करत करत मराठी नि मग
मराठी भाषा जाणणारा तिचा पुरस्कार होत होता असा तो काळ असावा. राजा कृष्णदेवराय नंतर रामदेवराय तेव्हा देवगिरीचे अधिपती होते. खोल नायकाचे जोगाईचे आंबे म्हणजे आत्ताचे अंबेजोगाई, जालना, बीड, लिंबा गणेश असा मराठवाड्याचा तो परिसर असावा. त्या काळी मराठी संस्कृती बहरत होती. पुरातन मंदिरं होती, हेमाडपंथी वास्तुकला, नाना विद्या शास्त्र यांना राजदरबारी प्रोत्साहन मिळत होते. अशा संपन्न देवगिरीच्या दरबारात वामनाचार्य आणि त्यांची पत्नी महदाईसा नावाचं एक विद्वान जोडपं पुरोहित म्हणून होतं. राजाबरोबर गहन चर्चेत ती दोघं सहभागी होत असत. एकदा महदाईसेने एका संवादात परप्रांतीय विद्वानाचा पराभव केला तेव्हा राजा एवढा खुश झाला की त्याने तिला जैतपत्र देऊन 5 गावं इनाम म्हणून दिली. या दोघांचा मुलगा वाये नायक आणि त्याची बायको कामाईसा. हे एवढं सगळं सांगण्याचं, ही गोष्ट सांगण्याचं कारण ह्यांच्या घरी लाभलेलं कन्यारत्न रुपाईसा हिची गोष्ट आपण ऐकत आहोत. वाये नायक आणि कामाईसा यांना रुपाईचा नावाचं कन्यारत्न लाभलं. रुपाईसा विद्वत्तापूर्ण वातावरणात लहानाची मोठी झाली. उपवर होताच तिचा विवाह झाला. परंतु वैधव्य आलं. हातरती झाली नि प्रथेनुसार ती माहेरी परतली. घरात आई वडील होते. चुलत घराणं माधव भटांचं, चुलती आबाईसा, त्यांची मुलं नागदेव, उमाईसा, सख्खा भाऊ सारंगपाणी. अशा मोठ्या कुटुंबात रुपाईसा होती खरी, पण वैधव्याचे चटके सांभाळत, नामस्मरण करत, पोथ्या करत ती जीवन कंठत होती. कालचक्रात म्हणा किंवा कुटुंबावरच्या संकटातून तोंड देताना म्हणा, तिची विरक्त वृत्ती मात्र आता वाढू लागली होती. आणि आता चुलतीबरोबर ती आपलं गाव सोडून रावस गावी आली आणि दोघी एका गुफेमध्ये राहू लागल्या. पोथ्या कथा करताना त्यांना दादोज नावाचे गुरु लाभले. तिथेच रुपाईसाच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झाली. चुलत भाऊ नागदेवाचार्यही आता अध्यात्म जाणू लागला होता. नागदेवाचार्यांबरोबरच रुपाईसेनेही आता श्री चक्रधर स्वामींचे शिष्यत्व मिळवले आणि दिव्य ज्ञानाकडे तिची झेप सुरू झाली. ज्ञानेश्वरांची मुक्ताई तशी श्री चक्रधर मंडळात रुपाईसा. त्या काळात पुरुष संतांना जी दीक्षा, जे ज्ञान दिले तोच अधिकार एका स्त्रीस श्री चक्रधर स्वामींनी दिला. स्वामींच्या उपदेशाने रुपाईसाच्या कर्तृत्वास सीमाच राहिली नाही. परममार्ग कठीण, पण विश्वपती जो परमेश्वर त्याकरता जगाचा सासुरवास तिने सहन केला. चक्रधरोक्त आचारधर्म प्राणपणाने तिने जपला. झाडतळी राहून सदा सर्वदा एक परमेश्वर आठवावा असा दंडकच तिनं घालून घेतला. महात्म्याने स्वतः तरावे आणि इतरांना तारावे असं तत्व तिनं अंगीकारलं. रुपाईसाचे हे आंतरिक गुण जाणून श्री चक्रधर स्वामींनी तिचं नाव महदाईसा ठेवलं आणि रत्नमाला स्तोत्रम या संस्कृत काव्यात त्यांना महदंबा संबोधलं गेलं आहे. महदाईसेनं गर्भकांड ओव्या, आरती, मातृकी रुक्मिणी स्वयंवर अशा विविध वाङ्मयीन रचना केलेल्या आहेत. एकदा रुद्धिपूरकर गोविंद प्रभू यांचे मठात श्रीकृष्ण विवाहोत्सवात महदाईसेने कृष्णाची करवली या नात्याने प्रेमळ अंतःकरणाने विवाह गीतं रचली. ती ढवळे या पद्यप्रकारात होती. ही रसाळ अविट गोडीची पद्यकथा महदंबेस आद्य कवयत्रीचा मान मिळवून गेली. ही आद्य कवयत्री महदाईसा अतिशय बुद्धिमान, परममार्ग जाणणारी, अतिविरिक्त संन्यासिनी, ईश्वर भक्तीत आपलं जीवन सार्थ करणारी,
थोर तपस्विनी होती. अशी धर्मनिष्ठ कन्या पुढे अनेक वर्ष सर्व पंथीयांना मार्गदर्शन करत राहिली. कालचक्र फिरत असतं, शतकानुशतकं सरली, स्त्री मनाचं झुंजणं कदाचित सरलं नाही, पण देवगिरीच्या चिऱ्या इतकं कणखर आणि कैलासाच्या लेण्या इतकं सुबक स्त्रीमन आजही आहे. कारण महदंबेनी लिहिलेलं इतिहासातलं सुवर्णपान आजही प्रेरणास्त्रोत आहे. भक्तीला शब्दरूप देणाऱ्या या थोर कवयित्रीस वंदन करूया आणि ऐकूया महदंबेचे ढवळे. श्री चक्रधरेंचे सिरी धरोनिया श्री चरणा, मग धवळी गायीन गोविंदू राणा. जेणे रुक्मिणी हरियली तेणे जगी पवाडे केले, जगी पवाडे केले अति बहुतू. पाविजे परमागती भक्ती ऐकिता, भक्ती ऐकिता श्रीकृष्ण चरित्रु. भीम काकुळी रुक्मिणी केला अवतारू, रूपे चातुर्ये तिये जितियेला संसारू. तव राओ चिंता करी कवणा देयावी, हे सुलक्षणा कुमारी इया त्रिभुवना माझारी. इया त्रिभुवना माझारी रूपे सौंदर्ये वाखाणे, सौंदर्य वाखाणे वाखाणे मुरारी. जयो जया प्रभु गोविंदा, जये जया प्रभु गोविंदा. द्वारकेहुनी कौंडन्यासी आले, कौंडन्यासी आले, आले नागारी. तेही सर्वेश्वरू वाखाणिले, वाखाणिले नानापरी. काळिया कंसू निर्दाळोनी, कंसू निर्दाळोनी गोवर्धनी वाम करी धरियेला. परेशु परमात्मू मालिळावसे, मालिळावसे येदुकुळी अवतरला, येदुकुळी अवतरला, येदुकुळी अवतरला.